माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा सत्कार करावा। राम शेळके मोरे ज्या आमदार राजकारणाचा मोदी आमदार आणि समाजकारक लोक असलेले अन्यायविरुद्ध लढणारे म्हणजे प्रकाशदादा भारत सरकार संघाच्या वतीने राम शेळके मोरे तसेच सुनील कावळे यांनी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सोळंके यांचा सत्कार सर्वांना विनंती करतो। उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून आमदार यांचे स्वागत टाळ्या वाजवून करावे। माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष राम शेळके मोरे सुनील कावळे करत आहे। धारूर नगरीचे प्रथम नागरिक आत्ताच निघून आलेले बाळासाहेब रामरावजी जाधव आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहे। धारूरचे प्रथम नागरिक ज्यांचा स्वभाव शांत पण कर्तृत्ववान आहे। मला यांच्याशी असं म्हणावं वाटतं, स्वभाव शांत संयमी आणि कर्तृत्वान मोठा आवाका धारूरच्या प्रगतीचा ज्यांनी वाजवला आहे डंका। मी तालुका किल्ले धारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी मी रवी गायसमुद्रे त्याचबरोबर माता ढगे यांना मी अशी विनंती करतो की नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचे स्वागत करावं। धारूर नगरीचे नगराध्यक्ष ज्यांनी आत्ताच निवडणूक नवीन धुरा आपली संभवली आणि ह्या समस्या धरतात त्यांनी आपल्या कामाला गती दिलेली आहे असे धारूर नगरीचे प्रथम नागरिक आपल्याला यांचा सत्कार धारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने माता ढगे आणि रवी गायसमुद्रे करत आहेत। मला त्यांचं स्वागत करायचं आहे। यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे धारूर राष्ट्रवादी धारूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष ज्यांचं या महाराष्ट्रामध्ये आणि विभागामध्ये प्रथम आलेले असे सरपंच आदर्श सरपंच अमोलजी जगताप यांचं स्वागत या किल्ले धारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं कापसे यांना आणि गोडके यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करावं। अमोलजी जगतापच्या गेल्या माध्यमातून आपला आवर्गाव जे आदर्श असे बनवलेले आहे असे आदर्श सरपंच अमोलजी जगताप यांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीचे आणि जिल्हा परिषद सदस्य कधी राष्ट्रवादीच्या अहोरात्र सतत कार्य करणारे दादासोबत असणारे कल्याण आजूज यांचं स्वागत या ठिकाणी किल्ले धारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मी या ठिकाणी शुभम शुक्ला आणि सतीश पोदार यांना विनंती करतो त्यांनी कल्याण आजूज यांचं स्वागत करावं। ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा त्यांनी आपल्या माजलगाव नगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि दादाच्या सोबत राहून राष्ट्रवादी कार्य करत आहेत आपले कल्याण आजूज यांचं स्वागत आमच्या पत्रकार या ठिकाणी प्रचार आणि शिकला होत आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉक्टर मेहर सावंत यांचं स्वागत विशाल शरद आणि मी अशी विनंती करतो की किल्ले धारूर पत्रकाच्या वतीने विशालजी सरात आणि समीराज यांना अशी विनंती करतो
कोरकोटी डॉक्टर मयूर सावंत यांचे वैद्यकीय क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि ते आपलं कार्यकर्त्याचा इन्कम आत्ताच निवडणूक झालेल्या त्याच्यामध्ये प्रभावीपणे सक्रिय भाग घेऊन या ठिकाणी योगदान दिलेली आहे ते पार करण्यास राष्ट्रवादी अध्यक्ष मोर्चा पार केलेली आहे. त्यांचा सत्कार संघटनेची केंद्र आहे. यानंतर विशेष करून ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम अवतरण केलेले आहे असे आमचे ईश्वरजी मुंडे, ज्यांनी ज्ञानज्योत पेटून संस्कार वसा जपणारे संस्था चालक, त्यांच्याविषयी मला असं बोलावंसं वाटतं. विद्येच्या या मंदिरात जो लावतो ज्ञानाची ज्योत, संस्काराच्या वाटेवर जो सदैव असतो अतोप्रेत ईश्वरमंडळ साहेबाच्या कार्याचा हा वसा शिक्षण क्षेत्रावर उमटला ज्यांनी ठसा असा आदरणीय ईश्वर मुंडे यांचा सत्कार किल्लेधार तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी विष्णू आणि विश्वास शिंगारे यांना अशी विनंती करतो त्यांनी ईश्वर मुंडे यांचा सत्कार करावा. ईश्वर मुंडे यांच्या सत्कार या ठिकाणी सत्कार होत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी राजकारण प्रदर्शन केलं, समाजसेवनाचं काम कीर्तनाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये असं व्यक्तिमत्व ईश्वरी मुंडे या ठिकाणी त्यांच्या सत्कार या ठिकाणी होत आहे. याचबरोबर ज्यांनी 10 वर्षापासून शून्यातून विश्व या ठिकाणी केलेले असे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, ज्यांनी शून्य जे रोपटं लावले होते रक्ष करण्याचं काम जवळपास माजी सैनिकांच्या माध्यमातून 361 या धारोड तालुक्यामध्ये सभासद नोंदवून त्यांच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्यांच्या प्रत्येक गोष्टीला सोडवण्याचं काम करून, विशेष करून धारूर शहरामध्ये जे सामाजिक कार्यामध्ये असेल, किल्ल्याच्या कामाच्या स्वच्छता असेल, वृक्षारोपण असेल, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांची जी टीम काम करते अशी या संघटनेचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिंगारे यांचं स्वागत मी या ठिकाणी देवराव मडे आणि अशोक सुरेश यांना विनंती करतो की दत्ताभाऊ शिंगारे यांचे स्वागत करावे. यानंतर आपल्याला असलेले नवभूमी संस्थेचे अध्यक्ष सुरेश गवळी या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. सुरेश गवळी गेल्या अनेक वर्षापासून नवभूमी संस्थेच्या माध्यमातून या धारूर शहरामध्ये एक सामाजिक वसा त्यांनी घेतलेला आहे. शिव मार्गाचा मार्ग चालणारे माणुसकीचे प्रतीक म्हणून या ठिकाणी त्यांचं समजलं जातं. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी अतिथी नेमून आणि सुभाष साखरे यांना अशी विनंती करतो की नवभूमी संस्थेचे अध्यक्ष सुरेश यांचा सत्कार करावा. लवकर सत्कार करा. यानंतर भाजपचे शहर अध्यक्ष आरोग्य यांचा सत्कार प्रदीप भांडे यांना मी अशी विनंती करतो त्यांनी यांचा सत्कार करावा लवकर. यानंतर त्याचा आपण या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे. जसं किल्लेधारे करत आहोत त्यापैकी प्रामुख्याने आता निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये या धारूर शहरातील लोकांनी पूर्ण असं मताच्या रूपाने निवडून दिलेलं आहे. अशा सर्व नवनियुक्त नगरसेवकांच्या या ठिकाणी विशेष करून किल्ले धारूर प्रशासनाच्या वतीने आज या ठिकाणी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाचं या ठिकाणी मला त्याच्या अगोदर विशेष करून आमचे ज्येष्ठ पत्रकार ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं असे ज्येष्ठ पत्रकार महाजन
माझे समिती सदस्य त्यांच्याविषयी मला असं बोलायचं वाटतं, पत्रकारितेचा जो खऱ्या अर्थाने कला आहे, न्याय हक्कासाठी लढणारा जो बुलंद राणा आहे आणि अनिल मागल साहेबांच्या नेतृत्वाची धार आहे, पत्रकारितेचा विश्वास ज्यांचा मोठा आधार आहे, असे अनिलजी मागल यांचा सरकार पत्रकार अनिलजी जगताप यांना अशी विनंती करत होते आणि अनिल मागल यांचा सत्कार करावा. प्रामुख्याने आपल्याला नगरसेवकांचा सत्कार प्रामुख्याने या ठिकाणी अपेक्षित आहे. आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुकीत भरपूर असं या ठिकाणी निवडून घेऊन या ठिकाणी मतदान केलं आहे. या ठिकाणी मला आज सांगायचा आजच्या संवाद खास आहे, कारण धारोच्या विकासाची नवीन प्रश्न घेऊन आजचा सोहळा खास आहे, कारण धारोच्या विकासाची नवीन स्वप्ने अवघे काही दिवसापूर्वी जनतेने कोण म्हणून विजयी झालेले आमचे नवनियुक्त नगरसेवक आज येथे उपस्थित आहे. हा केवळ सत्कार नाही तर भारताच्या प्रगतीसाठी दिलेला विश्वासाचा सन्मान आहे. या ठिकाणी मला सर्व नगरसेवकांना असं म्हणावं वाटतं, मिळालेला विजय हा जनतेचा आशीर्वाद आहे. आता आपला संकल्प एकच, धारूरच्या विकासासाठी पूर्ण वेळ कार्य करणे आणि शहराचा कायापालट करणे. सर्व नगरसेवकांचं या ठिकाणी किल्ले धारूर पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करणार आहे. विशेष करून आपण या ठिकाणी नगरसेवकांचं प्रभाव क्रमांक आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. प्रत्येक प्रभागातील जर उमेदवार नसेल, त्याचे जे उमेदवार असतील त्यांचे पती असतील, त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. किल्ले धारूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रभाग क्रमांक 1 यामध्ये नेरकर निर्मला भास्कर. तत्पूर्वी एक मिनिट, आपले ज्येष्ठ नेते चुकून राहिलेले आहेत, जे पंचायत समिती माजी सभापती आहेत हनुमंतराव बाप्पा नावरोजे यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. मी माता भजे यांना अशी विनंती करतो, त्यांनी यांचा सत्कार करावा. हनुमंत बाप्पा नावरोजे. या ठिकाणी भारत तालुका पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी ही सेवा पार पडत आहे. या सेवांचा आज विशेष या ठिकाणी नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी देत आहे. स्वागत करावं. या ठिकाणी या नवनियुक्त नगरसेवकांचं प्रभाग क्रमांक या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी पत्रकार बंधूंनी नोंद घ्यावी. प्रथम प्रभाग क्रमांक 1 मध्ये नेरकर निर्मला भास्कर यांचं स्वागत. पत्रकार सतीश पोद्दार यांना विनंती की त्यांनी नेरकर निर्मला भास्कर त्यांच्या आई जे प्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी प्रदीप नेरकर यांनी त्यांनी सत्कार स्वीकारा. या ठिकाणी त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून त्यांनी उमेदवारी विजयी झाले. त्यांचं या स्वागत. दुसरे आहे चव्हाण बालाजी मुन्नाजी यांचं स्वागत या ठिकाणी आहेत का? या ठिकाणी सचिन गोरगे यांना स्वागत करावं. विशेष करून चव्हाण बालाजी सांगायचं त्यांचं समाजकार्य राजकारणाबरोबर समाजकार्य काही चांगलं असल्यामुळे लोकांनी त्यांना संधी या ठिकाणी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 2 नगरसेवक आणि सारिका संतोष शिरकर त्यांनी या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे. यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्यांनी राष्ट्रवादी गटनेते म्हणून त्यांना दाव्याने निवड व्यक्त केलेले असे नितीन शिवाजी शिंगारे यांचा सत्कार दिनेश कापसे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. नितीन शिवाजी शिंगारे, नितीन त्यांचं काम खूप प्रामाणिक आणि स्वच्छ आणि गरिबांच्या भाव घेणाऱ्याचे नितीन शिंगारे. यानंतर सोनोनी मनुष्य मानवा या प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडून आलेले आहेत. यानंतर त्यांचा सत्कार
सोनेने मनुष्य नारायण यांचा सत्कार पत्रकार म्हणून दत्ता एकत्रीन पत्रकार म्हणून दत्ता विनंती करतो की सोनेने मनुष्य नारायण यांचा सत्कार करावा. याचबरोबर त्यानंतर शीर अफजल बर्गर त्यांचा सत्कार या रवी गायकवाड यांना विनंती करतो की जोरगर यांचा सत्कार करावा. शाल श्रीफळ आणि स्मृती मधून त्यांचा सत्कार करावा आणि पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत यानंतर त्यांचं वय कमी आणि आपल्या नगरसेविका म्हणून आपलं या धारेश्वरात नाव त्यांनी नाव ठेवलं अशा डॉक्टर आकांक्षा चंद्र फावडे यांचा सत्कार सतीश पेपर यांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. त्यांनी धारूर शहरामध्ये आपल्या कमी वयामध्ये नगरसेविकेचा मान मिळवला अशा डॉक्टर आकांक्षा फावडे यांचा सत्कार सतीश पेपर यांना या ठिकाणी आपल्या भारत शहरामध्ये कमी वयामध्ये आपल्या नगरसेविका काळा वाजून त्यांचं स्वागत करावं मी सर्वांना विनंती करतो. यानंतर ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये आपलं काम केलं आणि नंतर आपल्या समाजकार्याबरोबर राजकारण क्षेत्रामध्ये त्यांनी उडी घेतली असे आमचे मित्र गायकवाड भूषण काशीनाथ यांचा सत्कार आयोजित करण्यात येतील. विशेष करून उद्योग करत असताना सामाजिक कार्य करत असताना राजकारणाकडे करून प्रथमच आपला नशीब उजवणारे गायकवाड भूषण काशीनाथ यांचा सत्कार आयोजित पत्रकार यांना चाल देऊन सन्मान केला या ठिकाणी देत आहे. यानंतर हजारी रोहित दुसऱ्यांदा या ठिकाणी आपलं नशीब उजवलं आहे. यांनी पत्रकार तालुका पत्रकार संघाच्या वतीने आणि पत्रकार मनोज जगताप यांना विनंती करतो की हजारी रोहित गुणशी त्यांचं स्वागत करावं. मनोज जगताप. यानंतर माधुरी सुरेश यांनी आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या उद्योग आहे पत्रकारांच्या वतीने नाकामध्ये यांना विनंती करतो त्यांनी शाल सन्मानचिन्ह सत्कार करावे. लवकर सत्कार करा. आयोग अब्दुल आयोग रशीद यांचं स्वागत आपल्या पत्रकार अमित मोदी यांना विनंती करतो की त्यांनी ऋषी यांचं स्वागत करावं. ऋषी नगरपालिकेमध्ये अध्यक्षपद घेतलेलं आहे असे त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि 20 वर्षानंतर त्यांचं या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरी आयोग संहिता आनंद भावकर यांचं स्वागत यांना विनंती करतो की त्यांनी करावे. संगीता आनंद भावकर संगीता
यांचे स्वागत यांचे प्रतिनिधी आणि तेवढे वेगळे आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी म्हणून स्वागत करावं यानंतर सुप्रिया सचिन जाधव यांचं स्वागत या ठिकाणी सचिन जाधव सुप्रिया जाधव विशेष करून यांचं अभिनंदन आहे. धारूर शहरामध्ये मोठ्या मत घेऊन नगरसेवक या ठिकाणी घेतलेला आहे. विशेष सुंदर यांना तुम्ही धारूर तालुक्याच्या वतीने यानंतर सावंत गणेश भोलविदा यांचं स्वागत जाधव पत्रकार होईल आणि करायचं या ठिकाणी यानंतर सावंत गणेश भोलविदा यांचं या ठिकाणी स्वागत जाधव पत्रकार यांनी करायचं. स्वागत करायचं मोठ्या मध्ये सुप्रिया सचिन जाधव निवडून आलेले आहेत. याचबरोबर आज शहरामध्ये सावंत गणेश भोलविदा यांचं स्वागत जाधव पत्रकार सावंत बाबतीत सांगायचं नव्हे दोन वेळा हार पकडले असू द्या समाजकार्य कधी केलं नाही. गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य सातत्य दिलं आणि यश या ठिकाणी नोंद दिलं. खरोखरच त्यांचं करावं दिलं कारण कधीही समाज याच्यासाठी सोडला नाही निरस नव्हता. गणेश सावंत या ठिकाणी निवडून आलेले त्यांचं स्वागत जाधव करत आहोत. यानंतर प्रवीण गायके यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे पती प्रवीण गायके या ठिकाणी यांचं स्वागत अशोक सुरेश पत्रकार यांना विनंती करतो की ते अशोक पत्रकार सुरेश यांनी त्यांचं स्वागत शाल सन्मानचिन्ह देऊन स्वागत करावे. यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये ज्यांनी नवीन उमेदवारी भरून एक अक्षराचा धक्का दिला असे विनायक भैरव शिंगारे यांचं स्वागत पत्रकार संघाच्या वतीने विष्णू लांडगे यांना दिली त्यांनी विनायक भैरवनाथ शिंगारे शाल सन्मान चिन्ह करून द्यावं. लवकर या ठिकाणी विनायक भैरव शिंगारे यांचं स्वागत आमचे पत्रकार विष्णू लांडगे येत आहेत. त्याला शाल देत आहेत. या ठिकाणी नगरसेवकांच्या या ठिकाणी संपला आहे. मला यांच्या सांगायची होते या ठिकाणी वेळी आठवते जनतेने दाखवलेला विश्वास आणि हा विजयाचा सत्कार ही तुमच्यावरती नव्या जबाबदारीची पावती आहे. तुमच्या उत्साहाने आणि कार्याने धारूर शहराच्या प्रगतीचे एक नवीन पर्व सुरू व्हावे हीच सदिच्छा आपल्या हातातून जनतेची उत्तम सेवा घडावी हीच ईश्वरचरी प्रार्थना ईश्वर सांगतो आपण. यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की या ठिकाणी प्रकाश दादा आणि नगराध्यक्ष जे नवनिर्वाचित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सर्व पत्रकारांना विनंती आहे. यानंतर जे पत्रकार मंडळ आहे त्या सर्व पत्रकार मंडळाने माझ्या मतदारसंघाचे आमदार आणि या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या माध्यमातून कार्यालय
सर्वांनी या ठिकाणी पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पत्रकाराच्या वतीनं माझ्या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके आणि धारू नगरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तरी त्यांना सत्कार देत आहे. विशेष करून या ठिकाणी आपल्या माधवगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर किल्लेधारू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम शिंगारे शेवटचा सत्कार घ्यायचा या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार नागनाथ सोनटक्के स्टेजवर बसावाशी त्यांना विनंती करतो. कारण की या ठिकाणी शेवटला आपल्या ज्येष्ठ पत्रकार नागेश सोनटक्के आणि रोहित ठाकर यांचा सत्कार होणार आहे. तरी आदरणीय नागनाथ सोनटक्के यांना विनंती त्यांनी स्टेजवर आपलं अर्पण करावे. प्रस्तावित झाल्यानंतर आज दर्पण दिन सोहळा आहे. यांचा विशेष करून शाकीर सर आणि नागनाथ सोनटक्के यांचं या ठिकाणी या ठिकाणी आपले प्रस्तावित मानतील. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मी दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या नागपूर मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आदरणीय दादा, आपल्या धारू नगराचे प्रथम नागरिक माननीय बालाभाऊ, या ठिकाणी उपस्थित ईश्वर मुंडे ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं आहे. हॅलो, माजी सभापती नागरिकत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष माननीय अमरजी जगताप, आदर्श राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष माननीय डॉक्टर मयूरजी सावंत, आमचे मित्र अधिकारी मोहनजी भोसले, आमचे नागरिक पत्रकारितेतले अनिलजी महाजन, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी 10 वर्षापूर्वी निवडणूक लढवली आणि निवडून आले तर असे आमचे मार्गदर्शक अशोक नाना जाधव, या ठिकाणी सर्व उपस्थित मंच, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, त्यांचे प्रतिनिधी आणि दर्पण दिनासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि पत्रकारितेवर प्रेम करणाऱ्या, जरी संख्येने कमी असणारे पण त्यांच्या मनात अजूनही पत्रकारिता आणि देखील जाणीव असणारे सर्व आमचे उपस्थित मोबाईल शिवाय म्हणजे सुचतच नाही. मला असं नवीन लागत होतं की ते वाचनीय लोकांची एवढी संख्या होती पण मोबाईलवर पूर्ण अभ्यास करतो.
नीटचा अभ्यास पण अजूनही शांत राहायचं आणि ह्याच्यामुळं जी नीट एक पेपर टोटल आमच्याकडे येणारी संख्या आहे ती 500. या ठिकाणी दिसणारी संख्या आहे ती 500 कमी. क्रेज आहे जी काही इमेज आहे ती अजूनही लोकांमध्ये अजून काम करतात त्यांना परत एकदा मी दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्हाला असं वाटलं होतं की या ठिकाणी जे नवीन आले त्यांचा धारूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने कुठेतरी एक सन्मान व्हावा, सत्कार व्हावा म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी बहुसंख्य नगरसेवक त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले. काही लोकांनी या कार्यक्रमाला यायचं टाळलं असेल, परंतु आमची त्यांच्याबद्दल काही हे नाही, तो त्यांचा वैयक्तिक हे असेल. परंतु आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी सर्वांना निमंत्रण केलं होतं, त्यांना फोन केले होते. पण असो, या कार्यक्रमासाठी दादा आपण आम्हाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वप्रथम धारूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने आपलं हार्दिक म्हणजे मनातून व्यक्त करतो आभार आपले. आणि आपण स्वतःहून 2 ते 3 वेळेस आम्हाला या ठिकाणी फोन करून सांगितले की कार्यक्रमाची वेळ हे ठरवा आणि या ठिकाणी तुम्ही धारूरला आल्याच्यानंतर बी आपल्या प्रतिनिधीमार्फत आम्हाला फोन आला की आम्ही इथं आलेलो आहोत. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या मनातून ऋण व्यक्त करतो. नगरसेवक काय असतो, तो त्यांची कामं काय असतात या ठिकाणी आलेल्या लोकांना पुढील काळात कळत. परंतु मी माझा अनुभव सांगतो की मी एक टर्म नगरसेवक म्हणून राहिले. जे या ठिकाणी पराभूत उमेदवार झालेले आहेत या ठिकाणी असतील, मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही खचून जाऊ नका. आपलं वय तेवढं नाही आहे आणि पुढील काळामध्ये आपण काम करून नगरसेवक नाही त्यापेक्षाही जास्त समाजामध्ये आपलं प्रभुत्व किंवा आपल्या कामाची कौशल्य निर्माण करू शकतो. मी धारूर नगरपालिकेमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, 290 मतदान केले. दादा मला पहिल्यांदा कळलं की अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना किती कष्ट येतं, म्हणजे किती वाईट वाटतं की आपण एखाद्या पक्षासाठी एखाद्या व्यक्तीसाठी त्याच्यावर निष्ठा ठेवून काम करत असताना जेव्हा आपल्यावर ही वेळ येते असेल तर खूप मनाचं वाईट वाटतं. ही निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला त्याचं दुःख नाही मला, परंतु ह्याचं दुःख वाटतं की ज्या लोकांवर मी निष्ठा ठेवली असं वाटलं की मी त्यात कुठं अशी कमतरता दाखवली नाही, कुठं मी त्यांच्या भूलतापाला बळी पडलो नाही, करून तरी पण माझ्यावर ही वेळ आली. आणि काय असतं की जेव्हा एखाद्या पक्षातून आपण निवडणूक लढवतात तर पक्षाचे 4 कार्यकर्ते असतात, आमदार असतात, माजी आमदार असतात, त्यांची 4 संबंधित सोबत असतात. पण प्रभागामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणं म्हणजे खरंच जोक नाही. मी त्या माझ्या 289 मतदारांचे असे जाहीर आभार व्यक्त करेन की मी तर म्हणतो की त्यांचे असे हात जरी कळम केले असते तरी त्यांचे बोटं कुठं वळले. कारण फक्त 12,000 रुपयामध्ये माझा निवडणुकीचा पूर्ण खर्च आहे, टोटली 12,000 रुपये. त्या 12,000 रुपयाच्या निवडणुकीच्या खर्चामध्ये मी एवढे मतदान घेतले. मला त्यात आनंद नाही झाला की मला ते 290 मतदान पडले. माझी अपेक्षा होती की कमीत कमी मला 480 ते 500 मतदान पडतील. परंतु मतदानाचे 1-2 दिवस असा पाऊस पडला, असा वर्षाव झाला की माझे काही मतदान त्या पावसामध्ये त्या वर्षावरमध्ये थोडे फिसकुटून गेले. असू द्या, काही अडचण नाही. अजून मी त्यांना त्या गोष्टीचं कुठेतरी हे आहे की बाबा आम्ही कुठंतरी ह्या माणसाला त्याच्यासोबत राहिला नाही, काही अडचण नाही. येणाऱ्या काळामध्ये मी यापेक्षाही जोमाने काम करणे. पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे, परंतु आमच्या अर्धे नगरसेवक कुठल्या ना कुठल्या पक्षाची बांधील आहेत म्हणून मी राजकीय वक्त करतो. असं नाही, आमची कमीत कमी 4 पत्रकार उभा राहिले होते आणि पुढील काळात 4 ते 8 पण होतील. त्याच्यामुळं पत्रकार एक राजकीय कार्यक्रम प्लस पत्रकार कार्यक्रम. पुढील काळामध्ये मी जर अजून कोणी तिकीट नाही दिलं तर 300 ते 600 कसे करता येतील की मी 100% या गोष्टी 5 वर्षामध्ये करणार नाही. नाहीतरी अजून माझं वयच काय, मी अजून 5 निवडणुका लढू शकतो.
39 वय चालू आहे, अजून 5 लोकांची 75 झाली, पण त्यांना अपेक्षा आहे की आपण निवडणूक लढवू. या ठिकाणी दादांना मी एक सांगू शकतो की दादा, या निवडणुकीचा काळ असा होता की म्हणजे आपण बरेच वेळेस कबूल केलं धारूर शहरामधून आपल्याला मतदान कमी पडलं, परंतु आपण या धारूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उच्चांक गाठलाय. म्हणजे जे मतदान खूप कमी होतं, आज ते तुम्ही नंबर 1 वर आला. मी आपणास विनंती करतो की धारूर शहरातील जनतेला काही नाही पाहिजे, एक सामाजिक मूलभूत गरजा जर त्यांच्या पूर्ण झाल्या तर धारूर शहरातील जनता निश्चितच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय कमी राहणार नाही. आणि राहिला बालाभाऊचा विषय, मी जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा दुर्दैवाने आप्पाचं निधन झालं होतं. पोटनिवडणुकीमध्ये बालाभाऊ निवडून आले होते. मी त्यांच्यासोबत 2-3 वर्ष काम केलं. अतिशय संयमी माणूस, ज्या माणसाला राजकारणाचा गंध पण कळत नाही. मी क्लिअर सांगतो, ज्या माणसाला राजकारणाचे छिक्केपंजी कळत नाही, ज्या माणसाला कोण माझ्याबद्दल द्वेष करतो, कोण कसला आहे, कोण माझा पाहुणा आहे, कोण माझा अमुक आहे, ह्या माणसाला काहीच कळत नाही. म्हणजे ह्या माणसाच्या डोक्यात असला विचारही कधी येत नाही. असा नगराध्यक्ष आपल्या धारूर शहरातील नागरिकांना मिळाला आहे. एक स्वच्छ, प्रामाणिक, व्यावहारिक माणूस की जे आहे ते समोर बोलणारा, त्याच्या ज्या माणसाच्या मनात कसल्याही प्रकारचं कपट नाही. मी आमच्या पत्रकारांनी म्हणलो होतो की बालाभाऊला मी खूप वर्षापासून ओळखतो. मी त्यांच्यासोबत भरपूर वेळेस राहिले, थांबलेलो, हे केलं. खूप सज्जन माणूस, त्यांना काहीच म्हणजे या गोष्टीची गंध नाहीये. आणि ईश्वर पण अशाच लोकांच्या सोबत असतो की ज्याला कुठंतरी ईश्वरी देणगी असतील. 3 देणगी यावेळेस योगायोगाने बालाभाऊ आली. भारतीय जनता पार्टीमध्ये जाधव परिवाराचं अजूनही नाव आहे. त्यांनी वडोलोपार्जित भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं. योगायोगाने बालाभाऊनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. आणि दादा, आपल्या आशीर्वादानं धारूर शहराच्या म्हणा, धारूर शहराच्या जनतेच्या आशीर्वादानं म्हणा, बालाभाऊ या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून आज उद्या काम करणार आहेत, आज काम करणार आहेत. मला बालाभाऊबद्दल एवढा विश्वास आहे की निश्चितच या 5 वर्षामध्ये धारूर शहरातील नागरिकांना कसल्याही प्रकारची त्यांच्याकडून म्हणजे तक्रार येणार नाही, असं नेतृत्व बालाभाऊचं आहे. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की बालाभाऊ, तुम्ही आज नगराध्यक्ष म्हणून निश्चितच चांगलं काम करतात. पुढील काळामध्ये यापेक्षाही आपण धारूर शहराच्या राजकारणामध्ये, तालुक्यामध्ये आपलं नावलौकिक व्हावं. परत एकदा एक आमचा थोडासा विषय आहे की ते म्हणतात ते चिडीला कड्या कितपर्यंत होता, ते आमच्या पत्रकार संघाचा भवनाचा विषय आहे किंवा आमच्या काही जागेचा विषय आहे. दादा, खूप वेळ झाले, तुम्ही पण येतात, हो म्हणतात, कुठले नगराध्यक्ष झाले तर हो म्हणतात, आम्ही मानतात, सगळेच हो म्हणतात. पण आमची तुमच्याकडे हे अपेक्षा आहे, दादा पण आणि बालाभाऊ पण. कमीत कमी आमचा पत्रकार भवनाचा विषय एक तर आम्हाला एखादा गाळा म्हणा किंवा मग कुठंतरी एखादी जागा आहे त्या नगरपालिकेच्या बाजूची, एक पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध आहे, निधी देऊन तेवढं आमचं पत्रकार भवनाचं काम आपण मार्गी लावावं. आणि तसं माहिती तर आमचे अर्धे पत्रकार खूप गरीब आहेत. जर आपल्याला या नवीन झालेल्या गाळामध्ये काही जणांना जर काहीतरी साईडवर जर ते गाळे देता आले तसंही बघा, आणि त्याची तुमची पण कमीत कमी आमच्या पत्रकार भवनाचा प्रश्न या 5 वर्षात तरी मार्गी लागेल असा मला आपल्याकडून विश्वास आहे. परत आलेल्या सर्व नगरसेवकांना मी मनातून शुभेच्छा देतो आणि मनातून तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण आपल्या वार्डामध्ये असे कामं करा की पुढच्या वेळेस तुमच्या विरोधात उभा राहण्यासाठी जी विरोधी उमेदवार आहेत त्याची ताकद पण होणे आणि जनता काम करणाऱ्या उमेदवाराला निश्चित मतदान करते, हे तुम्ही विसरू नका. आणि 5 वर्ष आपण खूप